प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून संपूर्ण देशभरात महाबोधी महाविहार मनुवादी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी, ब्राह्मणांच्या मगर मिठीतून मुक्त करण्यासाठी देश पातळीवर संवैधानिक मार्गानं, अहिंसक मार्गानं भव्य दिव्य आंदोलन सुरू आहे। भारताच्या कानाकोपऱ्यात, जिल्ह्यात, गावागावात, तालुक्यात, वाड्या वस्त्यांमध्ये अतिशय शांततेच्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे। प्रत्येक प्रबुद्ध भारतीय या आंदोलनामध्ये सामील झाला आहे। तथागत बुद्धांबद्दल ज्यांना आदर भाव आहे तो प्रत्येक भारतीय या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे। परंतु दुर्दैवाची बाब ती म्हणजे प्रत्येक निवडणुकांमध्ये आमच्याकडं मतांची भीक मागायला येणारे, आमच्याकडं मतांचा जोगवा मागायला येणारे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे दोघे सख्खे, ज्यांना कांशीराम साहेब काँग्रेसला आई म्हणायचे आणि भाजपाला मूल मानायचे, त्या काँग्रेसचे ते दोन्ही सख्खे राजकीय पक्ष तोंडातून ब्रश देखील काढायला तयार नाही। या आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाही। काँग्रेसचा एकही नेता, भारतीय जनता पक्षाचा एकही नेता महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे अशी भूमिका घेताना दिसत नाही। राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांना सोडा, परंतु त्यांचे जे स्थानिक पक्ष नेते आहेत, उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रातले एक उदाहरण घेऊया। या महाराष्ट्रातले देखील जे कोणी आमच्यातले गुलाम, महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष नेते, भाजपाचे आणि काँग्रेसचे नेते हे महाबोधी महाविहाराबद्दल तर बोलतच नाही। त्यांची गोष्ट सोडून द्या, ते कितीही केले तरी ते परके आहेत। परंतु जे आमच्यातले गुलाम, जे आमच्यातून गद्दारी करून तिकडे गुलामी करतायत, दीड दमडीसाठी जे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची गुलामी करतायत, त्या गद्दारांच्या तोंडून सुद्धा महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठीची भाषा दिसत नाही। तोंडाला कुलूप लागलंय त्यांच्या। शरद पवार साहेबांच्या शब्दात म्हणायचं झालं तर त्यांच्या तोंडाला कुलूप लागलंय की त्यांच्या तोंडाला लकवा मारलाय माहित नाही। ते ह्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात बोलायला तयार नाही, मनुवाद्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही। बोललं तर आपली जी काही दीड दमडी मिळते गुलामीची ते बंद होईल याची त्यांना भीती। आणि त्यामुळे या संपूर्ण महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव पक्षानं ठाम भूमिका घेतलेली आहे, वंचित बहुजन आघाडीने। वंचित बहुजन आघाडी पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये शरीक झालेला आहे, सामील झालेला आहे। स्वतः आदरणीय नेते ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे बौद्ध गयाला जाऊन आले। सुजात आंबेडकर आंदोलनामध्ये सामील झाले। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मोर्चे काढले, आंदोलन केली, उपोषणं केली, निदर्शनं केली। परंतु आमच्यातले जे गद्दार भारतीय जनता पक्ष आणि बीजेपीची गुलामी करतायत, त्या गद्दारांनी एक शब्द सुद्धा
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात वापरला नाही, म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्याने कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय, तो रागातून सल्ला दिलाय की हे गुलाम ज्या वेळेला आपल्याकडे मतं मागायला येतील त्यावेळेला त्यांचे स्वागत चपलांच्या हाराने करा, चपलांचे हार त्यांना द्या. साहजिक आहे, चीड आहे. आणि ज्या बाबासाहेबांमुळे तुम्ही आज हे सोन्याचे दिवस पाहता, किड्यातून बाहेर आला, किडे नाहीतर तुमचं आयुष्य हे किड्यांसारखं राहिलं असतं. त्या मनोवाद्यांची गुलामी तुम्ही करताना महाबोधी महाविहार ही आमची अस्मिता आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही. एवढी लाचारी, एवढी गुलामी, थो तुमच्या गुलामीवर, थो तुमच्या जिंदगानीवर. सोडा ती गुलामी. बरं, एवढंही नाही, जे कालपर्यंत वंचित बहुजन आघाडीला बीजेपीचे लोक काँग्रेसची बी टीम म्हणतात, काँग्रेसचे लोक बीजेपीचे बी टीम म्हणतात. बरं, हे मूळ काँग्रेसी लोक नाहीत, हे मूळ बीजेपीचे लोक नाहीत, हे आमच्यातले गद्दार आहे. आमच्या गद्दारांना ते बोलायला लावतात, गद्दारांच्या तोंडून टीका करतायत ते. आता काल नागपूरमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी उघड युती केली. काय वाकडं करताय तुम्ही, काय त्यांच्या विरोधात बोलताय तुम्ही? आहे हिम्मत? आमच्यासाठी ते नवीन नाही. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं नागपूरच्या खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकांमध्ये जी युती केली ती आमच्यासाठी नवीन नाही. कारण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये अघोषित छुपी युती आहे. महाराष्ट्रातलं उदाहरण दिलं तर जिथं जिथं विधान परिषदेमध्ये आमदारांची कमी पडते त्या त्या ठिकाणी त्या आमदारांची रसद जणू काही काँग्रेस पुरवतंय. अरे काय, 10-12 आमदार सहज काँग्रेसमधून फुटतात, बीजेपीमध्ये जातात आणि तिथला त्यांच्यावाला तो विधान परिषदेचा उमेदवार म्हणा, राज्यसभेचा उमेदवार म्हणा निवडून आणतात. त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही, काय नाही. चंद्रकांत हंडोरेंना पाडलं विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी. काही नाही, निलंबनाची कारवाई नाही, काही कारवाई नाही. म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांची मिलीभगत आहे, हे लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यानं जर रागानं म्हटलं असेल की काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये जे कोणी आपले लोक आहेत ते जर तुमच्याकडे येतील तर त्यांना चपलेचा हार द्या, काय बोलले असं मला वाटत नाही. कार्यकर्त्यांनो, जे तुम्ही तिथे गेला आहात, गुलामी करण्यापेक्षा ती गुलामी सोडून द्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट, प्रियदर्शी महान अशोक आणि तथागत बुद्ध यांच्यापेक्षा आमची कोणतीही अस्मिता मोठी नाही आमच्यासाठी. आणि जर आमच्या अस्मितेवरती घाला येत असेल, आमचे अस्तित्व जर धोक्यात येत असेल, काय करायची ती गुलामी, काय करायची ती गुलामी? धरून साठायची? सोडा ती गुलामी. निळ्या झेंड्याखाली एक या. स्वाभिमानी पर्याय आहे ना आपल्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं. ते स्वाभिमानी जीवन जगा. बाबासाहेब म्हणायचे, 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं वाघ बनण्याची तुम्हाला संधी आहे. तुला भीमानं बनवलं वाघ, ते गाणं आहे ना, तुला भीमानं बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्यां माग? लांडग्यांच्या माग फिरू नका. आपलं घर आहे, हक्काचं घर आहे. द्या ते गुलामीला सोडून. जय भीम.
प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.